विद्यार्थी मित्रांनो, विजय बॅच मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे की नाही आपण काही क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणार आहोत. कारण आपण डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट आणि वेक्टरचं बेसिक प्रॉपर्टीज आपण लर्न केले आहेत. सो आता आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. कारण नुसते नवीन टॉपिक शिकण्यात काही मजा नाही जर तुम्हाला टॉपिकचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला जमत नसतील, जर तुम्ही ऍप्लिकेशन सोबत व्यवस्थित फॅमिलियर नसाल, सो त्याचा काही इश्यू होणार, त्याचा बेनिफिट काय होणार नाही. त्यामुळे आज आपण थोडेसे क्वेश्चन प्रॅक्टिस करूयात. हे जे आज आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत हे तुमच्या टेक्स्टबुक मधलेच असणार आहे. त्यामुळे काही बाहेरचे किंवा असे वेगळे लेवलची क्वेश्चन्स मी घेत नाहीये. जे तुमच्या पेपरला येणार ते क्वेश्चन्स आपण इकडे कव्हर करूयात. एक्झाम्पल नंबर 2 हा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे. क्वेश्चनला एकदा सर्वांनी व्यवस्थित रीड करायचं आहे, काय मेन्शन केलेलं आहे क्वेश्चन मध्ये आणि त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत. सो क्वेश्चनला तुम्ही बघा, त्यांनी एक ए वेक्टर दिलेला आहे, एक बी वेक्टर आपल्याला दिलेला आहे. ते ए वेक्टर आणि बी वेक्टर मी इथे लिहून घेतलेला आहे. ओके, सो सर्वात अगोदर त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितलंय, ए वेक्टर डॉट बी वेक्टर. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं, ए वेक्टर डॉट बी वेक्टर, म्हणजे आपल्याला त्या दोन वेक्टरचं डॉट प्रोडक्ट काढायचं आहे. सो कसं काढणार, सो हे येणार 3 into 3 प्लस 4 into -4 प्लस -5 into -5. आपण अशा प्रकारे डॉट प्रोडक्ट कॅल्क्युलेट करू. 3 into 3 येणार 9 प्लस 4 -4 येणार मायनस, हे येणार -16 मायनस मायनस प्लस, सो हे झालं 25. ओके, सो 9 - 16 किती येतं, -7 प्लस 25. इकडनं तुम्ही एक्झॅक्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. ओके, पण मेन काय आहे तुम्हाला कळालं पाहिजे की डॉट प्रोडक्ट ऍक्च्युली आपण कॅल्क्युलेट कसं करतो. ओके, सो याची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल, सो याची व्हॅल्यू येऊन जाणार 18 व्हॅल्यू याची येते. सो डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू काय आली, 18. सो फर्स्ट पार्ट आपलं झालं. फर्स्ट पार्ट म्हणजे डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू आपण काढली. सेकंड त्यांनी काय म्हटलं आहे, अँगल. अँगलचा फॉर्म्युला काय मी सांगितला होता, थिटा इक्वल टू कॉस इनवर्स ए डॉट बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी. मग आता आपण इकडे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. कॉस इनवर्स ए डॉट बी ची व्हॅल्यू काय आली, 18. मॅग्निट्यूड ऑफ ए ची व्हॅल्यू किती आली आहे, 1. √3² प्लस 4² प्लस 5², सो ही आली 50. मॅग्निट्यूड ऑफ बी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, ती आली √50. सो दिस विल कम आउट √50 इंटू √50. आय होप की हे कळत असेल तुम्हाला मी काय करत आहे. हे फॉर्म्युले ऑलरेडी मी सांगितले होते. ठीक आहे, सो हे आलं 18. √50 इंटू √50 ची व्हॅल्यू असते 15. सो दिस इज द अँगल बिटवीन द गिवन टू वेक्टर. ओके, सो सेकंड पार्ट पण आपण कव्हर केलेला आहे. खूप फास्ट तर मी घेत नाहीये, बट ऍक्च्युअली आपण याची प्रॅक्टिस बेसिक केलेली आहे, बट स्टील मी थोडेसे प्रॅक्टिस म्हणून घेतोय. थर्ड बघा, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, द स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए इन द डायरेक्शन ऑफ बी. स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए इन द डायरेक्शन ऑफ बी म्हणजे स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए ऑन बी. ह्याचा फॉर्म्युला काय असतो, ए डॉट बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी. मी सांगितलं ऑन नंतर जे लिहिलेलं असेल ते डिनॉमिनेटर मध्ये घेऊन जायचं. ए डॉट बी ची व्हॅल्यू आली 18. मॅग्निट्यूड ऑफ बी ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, ती आली √15. सो याचा आन्सर किती झालं, 18 अपॉन √50. सो फोर्थ पार्ट आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी अलॉंग ए. सो आता आपल्याला काय काढायचं आहे, वेक्टर पोझिशन ऑफ बी अलॉंग ए. सो याची व्हॅल्यू किती असेल, बी डॉट ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू ए वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए. कारण हा फॉर्म्युला ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. सो ए डॉट बी ची व्हॅल्यू काय आहे, 18. मॅग्निट्यूड ऑफ ए ची व्हॅल्यू किती कॅल्क्युलेट केली, √50. ए वेक्टर ऍज इट इज तुम्हाला तो लिहावा लागेल. सो काय आहे, 3i प्लस, सो ए वेक्टर ची व्हॅल्यू काय आली, 3i प्लस 4j मायनस 5k अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए. मॅग्निट्यूड ऑफ बी ची व्हॅल्यू √50. सो बघा 18 आलं, √50 इंटू √50 हे झालं 18 अपॉन 50. 3i प्लस 4j मायनस 5k. ह्या वेक्टरला काहीच करायचं नाही, आहे तसंच लिहून द्यायचं. सो तुम्ही बघा, डॉट स्केलर प्रोजेक्शन आणि वेक्टर प्रोजेक्शनचे पण एक्झाम्पल्स येतात बरं का एक्झाम मध्ये. आता कळालं असेल तुम्हाला की स्केलर प्रोजेक्शनचा फॉर्म्युला कसा सॉल्व्ह करायचा, वेक्टर प्रोजेक्शनचा कसं सॉल्व्ह करायचं. सो इकडे आपला क्वेश्चन नंबर 1 फिनिश होतोय. आता आपण वळूयात क्वेश्चन नंबर 2 कडे. अतिशय महत्वाचा क्वेश्चन, MHT CET मध्ये येतात असे क्वेश्चन्स.
पहिले तर क्वेश्चनला रीड आउट करा की त्यांनी काय दिलेलं आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. ओके, आता आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची आहे. फॉर विच द वेक्टर धिस अँड धिस आर परपेंडिक्युलर ऑर पॅरेलल. ओके, सो तुम्हाला त्यांनी दोन वेक्टर दिलेले आहेत. मी अज्युम करतो की हे दोन वेक्टर ए आणि बी आहे. ए वेक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 9k कॅप. बी वेक्टरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आय कॅप प्लस ए जे कॅप प्लस 3k कॅप. ओके, सो ही व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. सगळ्यात पहिले त्यांनी एक सांगितलं आहे की जेव्हा ए वेक्टर आणि बी वेक्टर परपेंडिक्युलर असतील, जेव्हा ए वेक्टर आणि बी वेक्टर परपेंडिक्युलर आहेत. कोण परपेंडिक्युलर आहे? ए आणि बी. सो आपल्याला काय काढायचंय? तर ए ची व्हॅल्यू काढायची. सो आता इकडे काहीच दिलेलं नाहीये, परपेंडिक्युलर आहे, फक्त एवढं सांगितलंय. मग तुम्ही कसं सॉल्व्ह करणार? मग जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट कॉन्सेप्ट लर्न करत होतो की नाही, तेव्हा मी सांगितलं होतं, जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर असं कुठेही तुम्हाला सापडलं, जिथेही तुम्हाला लिहिलेलं सापडलं की दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहे, त्याचं मिनिंग काय असतं? त्याचं मिनिंग असतं की त्यांचं डॉट प्रोडक्ट कशाच्या इक्वल आहे? डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू आहे 0. सो आताही लक्षात ठेवा, जेव्हा कुठे तुम्हाला दिसेल की दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहे, त्या डॉट प्रोडक्ट 0 करा. सो ए डॉट बी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. सो 3 into 1 प्लस 2 into a प्लस 9 into 3 इज इक्वल टू 0, कारण ते परपेंडिक्युलर आहेत. सो 3 into 1 आलं 3, 2 into a आलं 2a, 9 into 3 आलं 27 इक्वल टू 0. आता हे किती आलं? 2a प्लस 30 इक्वल टू 0. सो याला कॅल्क्युलेट केल्यावर a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होऊन येणार -15. सो जेव्हा परपेंडिक्युलर असतील तेव्हा a ची व्हॅल्यू आली -15. सो सॉल्व्ह झाला क्वेश्चन. ओके, सो सेकंड त्यांनी म्हटलं की जेव्हा पॅरेलल असेल तेव्हा कसं सॉल्व्ह करणार. जेव्हा आता दोन वेक्टर ए आणि बी पॅरेलल असतील तेव्हा काय करायचं? जेव्हा ते पॅरेलल असतील ना, त्यांचं आय कॅप अपॉन आय कॅप, जे कॅप अपॉन जे कॅप आणि के कॅप अपॉन के कॅप इक्वल असतात. म्हणजे 3/1 हा 3 आणि हा वाला 1 हा इक्वल असतं ह्या 2 च्या ह्या ए सोबत. हे इक्वल असतं 2/a. त्यामुळे ए ची व्हॅल्यू इकडनं किती आली? 2/3. ठीक आहे, पॅरेलल आणि परपेंडिक्युलरच्या दोन्ही केस तुम्हाला क्लिअर असतील. पॅरेलल असेल तर रेशियो इक्वल असतो, परपेंडिकुलर जर असेल तो डॉट प्रोडक्ट मात्र 0 असतो. सो ये रहा अगला क्वेश्चन आपकी स्क्रीन के ऊपर, और इस क्वेश्चन को सॉल्व करने के बाद आपको मिलेगा COEP. कौन बनेगा COEPN? आपण एक कॉन्टेस्ट ठेवायला पाहिजे. ठीक आहे, क्वेश्चन बघा, रीड करा. इफ ए लाइन मेक्स एन एंगल 90 डिग्री, 60 डिग्री, 30 डिग्री विथ द x डायरेक्शन, y डायरेक्शन and z डायरेक्शन, find the direction cosines. What we need to calculate? डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन कोसाइन्स ला कशाने डिनोट करतात? LMN. L ची व्हॅल्यू काय असते? कॉस अल्फा. कॉस अल्फाची व्हॅल्यू काय दिली आहे क्वेश्चन मध्ये? 90 डिग्री, कारण अल्फा म्हणजे एक्स ऍक्सिस सोबत अँगल. कॉस 90 ची व्हॅल्यू 0, त्यामुळे L ची व्हॅल्यू आली 0. M ची व्हॅल्यू काय असते? कॉस बीटा. बीटा काय असतो? अँगल मेड विथ y ऍक्सिस. व्हॉट इज द अँगल मेड विथ y ऍक्सिस? 60 डिग्री. What is the value of cos 60 degree? Half. So the value of m is half. What is n? N is equals to cos gamma. What is gamma? Gamma is the angle made with z axis. So what will it turn? So it will come out cos 30. What is the value of cos 30? √3/2. So the n equals to √3/2. So the required direction cosines are 0, 1/2 and √3/2. Okay. So अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आता लास्ट क्वेश्चन घेऊयात आपण आजच्या लेक्चर मध्ये. पण हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. प्री बोर्ड एक्झाम जे असतात ना, म्हणजे तुमच्या बोर्डाच्या एक्झामच्या पहिले, त्या प्री बोर्ड मध्ये हा क्वेश्चन मी तर नेहमी टाकतो. म्हणजे प्री बोर्डचा पेपर जर मला सेट करायला दिला तर मी वेक्टर टॉपिक मधून हा क्वेश्चन कंपल्सरी टाकणार, कारण इझी क्वेश्चन आहे, थोडंसं चॅलेंजिंग वाटू शकतो तुम्हाला. सो क्वेश्चनला थोडंसं रीड डाऊन करा. इफ ए अँड बी आर टू वेक्टर परपेंडिक्युलर टू इच अदर. क्वेश्चन मध्ये काय मेन्शन आहे की दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहेत एक दुसऱ्यांच्या. Then prove that a plus b the whole square is equals to a minus b the whole square. आता थोड्या वेळासाठी विसरून जा की आपण वेक्टर टॉपिक शिकत आहोत. मला सांगा, जेव्हा a प्लस बी इक्वल टू होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो? हा असतो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. a मायनस b चा फॉर्म्युला काय असतो? a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर.
ठीक आहे, आता पण तेच करायचं. फक्त जिथं ए आहे तिथं ए बार टाकायचं, जिथं बी आहे तिथं बी बार टाकायचं. मग ए प्लस बी बार द होल स्क्वेअर किती येणार? ए बारचा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी चा होल स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए डॉट बी. 2 टाइम्स ए बी ना आपण मल्टिप्लाय करतो म्हणून दोघांमध्ये आलं डॉट. त्याच प्रकारे ए वेक्टर मायनस बी वेक्टरचा फॉर्म्युला काय येणार? याच्यासारखंच आहे ना, पण जिथं ए असेल तिथं मॅग्निट्यूड ऑफ ए टाका, सबस्टिट्यूट करा. सो येणार मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए डॉट बी प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी द होल स्क्वेअर. आत्ता खरं डोकं लावा, आत्ता खरा खेळ आहे. मला सांगा इथे काय आहे? ए डॉट बी. इथे काय आहे? ए डॉट बी. सो जेव्हा डॉट प्रोडक्टची वेळ येते, पण त्यांनी क्वेश्चन मध्ये काय मेन्शन केलं आहे? परपेंडिक्युलर मेन्शन केलेलं आहे. सो जर क्वेश्चन मध्ये मेन्शन केलंय की ते दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहेत, सो बाय डिफॉल्ट त्यांचा डॉट प्रोडक्ट कसं असणार? 0. म्हणजे ही टर्म काय होऊन जाणार? 0. सेकंड वेक्टर मध्ये ही टर्म पण काय होऊन जाणार? 0. मग ते किती होणार? मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी स्क्वेअर. इकडे काय कॅल्क्युलेट होणार? मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी स्क्वेअर. बघा, लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड दोघं इक्वल आले. LHS इज इक्वल टू RHS. त्यामुळे हे इक्वेशन आता प्रूव्ह झालेलं आहे. आपण काय केलं? फक्त हा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा की ए वेक्टर प्लस बी वेक्टर द होल स्क्वेअर चा फॉर्म्युला असतो मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी स्क्वेअर प्लस 2 इंटू ए डॉट बी. ए डॉट बी म्हणजे आपण इकडे घेतोय त्यांचं डॉट प्रोडक्ट. आता ह्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत की नाही माझे फेवरेट आहेत. म्हणजे वेक्टर टॉपिक म्हटल्यावर असे क्वेश्चन सॉल्व्ह करायला मला तरी खूप आवडतं. सो बघूयात या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय गिवन आहे. यामध्ये आपल्याला एक ए बी दोन वेक्टर दिलेले आहेत, ज्यामध्ये ए वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे 5, बी वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे 13 आणि ए क्रॉस बी चं मॅग्निट्यूड आपल्याला दिलेलं आहे 25 आणि आपल्याला ए डॉट बी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, सो बघा, ए क्रॉस बी ची फॉर्म्युला काय असतो? ए क्रॉस बी ची व्हॅल्यू असते मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू साइन थिटा, राईट. ए डॉट बी ची व्हॅल्यू काय असते? ए डॉट बी ची व्हॅल्यू असते मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू कॉस थिटा. ओके, सो आता आपल्याला काढायचं आहे डॉट ना, तर आपण फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. मॅग्निट्यूड ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 5, मॅग्निट्यूड ऑफ बी ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये गिवन आहे 13 इंटू कॉस थिटा. पण थिटा तर दिलेलंच नाहीये ना, मग काढणार कसं? सो थिटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. मग करणार कशी? त्यासाठी आपण हे वाले इक्वेशनचा यूज करणार, कारण त्यांनी क्वेश्चन मध्ये आपल्याला ए क्रॉस बी चं मॅग्निट्यूड दिलेलं आहे. त्याची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये काय गिवन आहे? 25. सो त्याला मी इक्वेट करतोय मॅग्निट्यूड ऑफ ए, सो दॅट इज 5 इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी, सो दॅट इज 13, ओके, इंटू साइन थिटा. सो आपण याला सॉल्व्ह करू. हे झालं 1, हे झालं 5. सो साइन थिटाची व्हॅल्यू इकडनं काय आली? साइन थिटाची व्हॅल्यू आली 5/13. आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला कॅल्क्युलेट करायची व्हॅल्यू कॉस थिटाची, कारण आपल्याला डॉट प्रोडक्ट काढायचं आणि डॉट प्रोडक्ट मध्ये कॉस थिटा यूज होतं, साइन थिटा नाही. पण आपल्याला थिटा काढण्यासाठी आपण हे करतोय. सो साइन थिटाची व्हॅल्यू आली 5/13. सो कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतो? अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, कारण बेसिक आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो आपण आता जस्ट फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. ओके, सो हे किती येणार? 1 मायनस 5/13 द होल स्क्वेअर. सो दिस विल टर्न आउट 1 मायनस 25/169. सो दिस विल टर्न आउट 144/169. सो अंडर रूट ऑफ 144 इज 12, अंडर रूट ऑफ 169 इज 13. सो कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली? कॉस थिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यावर आली 12/13. सो दिस व्हॅल्यू वी नीड टू कॅल्क्युलेट. ओके, सो आता बघा, याच्यामधला हा 13 कॅन्सल होऊन गेलं. ओके, सो 12 इंटू 5, सो आन्सर इज 60. सो फायनल आन्सर या क्वेश्चनचं येणार आहे 60. एकदा मी पुन्हा सांगतो, या क्वेश्चन मध्ये आपण काय केलं हे बघा. आपल्याला नाही का डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर. पण डॉट प्रोडक्ट काढण्यासाठी आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. पण क्वेश्चन मध्ये कॉस थिटा दिलंच नव्हतं, त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला? साइन थिटा. सो मी क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला यूज केला, तिकडनं साइन थिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली अगोदर. मग साइन थिटावरून मी कॉस थिटा तर काढूच शकतो, कारण आपण ट्रिग्नोमेट्रीचा बेसिक फॉर्म्युला कव्हर केलेला आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू असते 1. सो तिकडून मी कॉस थिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह केलं. सो फायनल आन्सर मला येत आहे 60. हा क्वेश्चन खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे बरं का.
तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये म्हणा आणि बोर्ड पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे सीईटी मध्ये. सो जे स्टुडंट्स विचारतात ना मला की सर सीईटीचे लेक्चर्स का नाहीत, अरे बाळा हे सीईटीचे पण लेक्चर्स आहेत. हे जे कॉन्सेप्ट आहेत डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट किंवा आतापर्यंत आपण जे सगळे कॉन्सेप्ट लर्न केलेत हे सर्व सीईटी मध्ये सुद्धा यूज होणार आहेत. सो त्यामुळे हे करा तुम्ही. ओके, बघू नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे लास्ट क्वेश्चन आहे आजच्या या सेशनचा. क्वेश्चन नंबर 14 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ऍक्च्युली हा क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे, याच्यामध्ये फक्त एक एक्स्ट्रा पार्ट ऍड ऑन केलेला आहे. सो तो बघूयात आपण. ओके, यामध्ये काय म्हटलेलं आहे की ए डॉट बीचं मॅग्निट्यूड आणि ए क्रॉस बीचं मॅग्निट्यूड इक्वल आहे आणि डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू लेस देन 0 आहे. हे क्वेश्चन मध्ये मेन्शन केलं आहे. आपल्याला ए वेक्टर आणि बी वेक्टरचं मधात कॅल्क्युलेट करायचं आहे अँगल. ओके, कारण आपण थोड्या वेळापूर्वी जेव्हा आपण प्रॅक्टिस करत होतो तेव्हा हा क्वेश्चन आपण केला होता लास्ट लेक्चर मध्ये. यामध्ये फक्त एक ऍड ऑन पार्ट आहे. ए डॉट बीचं मॅग्निट्यूड किती असतं, याचा फॉर्म्युला आहे मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू कॉस थिटा. मार्क दिस एज इक्वेशन नंबर 1. ए क्रॉस बीचा मॅग्निट्यूड चा फॉर्म्युला काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू साइन थिटा. मार्क दिस एज इक्वेशन नंबर 1. क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की इक्वेशन 1 इज इक्वल टू इक्वेशन 2. सो दोघांना बस इक्वेट करा. मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू कॉस थिटा इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू साइन थिटा. आता मॅग्निट्यूड ऑफ ए आणि मॅग्निट्यूड ऑफ बी हे झाले कॅन्सल, कारण दोन्ही साईडला सेम आहे. सो मी कॉस थिटाला या साईडला, आता मी हा जो मल्टिप्लाय वाला कॉस थिटा याला इकडे घेऊन जाणार. सो ते कन्वर्ट होणार डिवाइड मध्ये, म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. या साईडला काय येणार 1. सो टॅन थिटाची व्हॅल्यू किती आली 1 आली. सो तुम्ही म्हणाल सर टॅन थिटाची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे थिटाची व्हॅल्यू आली π/4. म्हणजे सर या क्वेश्चनचा आन्सर आहे π/4. जर तुम्ही पण तेच विचार करत असाल की अँगल बिटवीन ए आणि बी π/4 आहे तर तुम्ही रॉंग आहेत. π/4 आन्सर करेक्ट आहे, होतं लास्ट क्वेश्चन मध्ये. पण इकडे त्यांनी अजून एक कंडिशन दिलेली आहे की ए डॉट बी ची व्हॅल्यू काय आहे, नेगेटिव्ह आहे. ए डॉट बी ची व्हॅल्यू काय आहे, नेगेटिव्ह, म्हणजे डॉट प्रोडक्ट नेगेटिव्ह. डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय आहे कॉस थिटा, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू नेगेटिव्ह आहे. कुठे कुठे कॉस थिटा नेगेटिव्ह असणार, कॉस थिटाची व्हॅल्यू नेगेटिव्ह असते सेकंड क्वाड्रंट मध्ये, बरोबर की नाही. सो सेकंड क्वाड्रंट मध्ये आपण कसं जाणार, पाय मायनस थिटा करावं लागतं आपल्याला. सो त्याची व्हॅल्यू येणार पाय मायनस π/4. सो ते येणार 3π/4. सो 3π/4 याचा आन्सर आहे π/4 नाही. जर क्वेश्चन मध्ये काही असं मेन्शन नसतं केलं की ते लेस देन 0 आहे डॉट प्रोडक्ट तर आन्सर π/4 होतं. पण क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलं की लेस देन 0 आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंट, आणि सेकंड क्वाड्रंटचा फॉर्म्युला आहे पाय मायनस थिटा. सो त्यामुळे ते झालं पाय मायनस π/4 इक्वल्स टू 3π/4. सो अशा प्रकारे तुम्ही डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्टचे येणारे जितके सगळे क्वेश्चन्स आहेत त्यांना या बेसिक फॉर्म्युलाजने सॉल्व्ह करू शकता.